हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अंकितचा टिफिन बनवत होते आणि तेवढ्यात ना खालून मला आवाज आला भाजीवाल्याचा. तर मी खरं तर कधीच असं फार म्हणजे जात नाही खाली अशी भाजी वगैरे घ्यायला. फार फार तर पुढे कुठेतरी काही कामानिमित्त गेली आणि जर रस्त्यात मला दिसली एखादी छान भाजी तर घेऊन येते. बाकी तर इंगळे साहेबच भाज्या आणतात. सध्या ते नाही आहेत, तर म्हटलं भाज्यावाल्याचा आवाज आला आणि मग मी गॅलरीतून बघितलं तर छान हिरव्या भाज्या दिसल्या मला. तर म्हटलं चला पटकन जाऊन घेऊन येते. टिफिन बनवून बाजूला ठेवला आणि बाकीचे जे आवराआवर ते राहू दिली आणि आधी भाज्या घेऊन आली. तर छान होत्या आणि स्वस्त देखील होत्या. तर काही भेंडी आणि टोमॅटो वगैरे आणले. हिरव्या मिरच्या माझ्या संपत आल्या होत्या, तर हिरव्या मिरच्या आणल्या आणि आम्हाला छान अशा तिखट मिरच्या आवडतात, तर त्या तिखटवाल्या मिरच्या आणल्या आहेत. आणि शिमला मिरची वगैरे आणली आहेत अगदी छोटी छोटी, ज्या भरून करायला ना खूप छान वाटतात. तर अशी भरवा शिमला मिर्च ना करून खूप टेस्टी लागते. जसं बटाट्याची भाजी भरून आपण करू शकतो किंवा बेसन पीठ वगैरे भरून करू शकतो. तर अशा छान भाज्या मला मिळाल्या होत्या पहाटेच. म्हणजे 9:30 पावणे 10ला तो आलेला होता. तर आणून मग मी त्या पिशव्या ठेवून दिल्या आणि आधी गॅसचा ओटा वगैरे आवरला, त्याचं टिफिन भरून दिला आणि मग सगळ्या भाज्या आता धुवून घेते, मिठाच्या पाण्यामध्ये वगैरे घालते. व्हिनेगर नाही आहे माझ्याकडे, तर मी दरवेळेस ना मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेते. पाणी घालून त्यामध्ये मीठ वगैरे घालून आणि एक 5-7 मिनटं मी त्या भाज्या त्यामध्ये ठेवते आणि नंतर मग लगेचच त्यांच्यामध्ये काढून ठेवून देते. चोळून वगैरे घेते छान. आज मी तुमच्यासोबत किचनमध्ये उपयोगी पडतील अशा 2 गोष्टी शेअर करणार आहेत. तर ते जे पार्सल आहेत ना कालच आले होते, तर म्हटलं आज तुमच्यासमोरच ओपन करते. पण त्याआधी थोडं मला मनातलं बोलायचं आहे तुमच्याशी. तर म्हटलं चला आज शेअर करते. तर खूप जणी म्हणत आहेत माझ्या मैत्रिणी की तू रेग्युलर व्हिडिओ टाकत नाही. तर त्यामागे तर जे आहेत ना बरेचशी कारणं आहेत, पण त्यातलं खूप महत्त्वाचं आणि मुख्य कारण म्हणजे आहे तब्येत. माझ्या 40शीतल्या मैत्रिणींना मी आज एक सजेशन देणार आहे खूप महत्त्वाचं, की जेव्हा तुमचं जे दुखणं असतं ना ते अगदी कमी प्रमाणात असेल ना, तेव्हा तुम्ही लगेचच त्यावर इलाज करा किंवा मग तुम्ही डॉक्टरकडे जा. तर तुमची 40शी पार करता करता जेव्हा दुखणे सुरू होतात ना, पण ते जेव्हा तुम्ही 45 किंवा 50पर्यंत येतात ना, ते दुखणे इतके वाढतात कारण आपण त्यांना त्यावेळेस दुर्लक्ष केलेलं असतं. तर तुम्ही ताबडतोब त्यांचं आत्ताच जे काही असेल तो इलाज करा, कारण नंतर ना आपल्याला आजार सुरू झाला की दुसरा सुरू होतो, परत तिसरा सुरू होतो, कारण हे लागोपाठ असतं. जर तुम्हाला BP असेल तर तुम्हाला थायरॉईड होऊ शकतो, पुढे तुम्हाला डायबिटीज होऊ शकतं. तर ह्या गोष्टींना रिलेटेड आहेत एक दुसऱ्याला, तर ह्या होतात बऱ्याच जणांना. तर तुमची जर सुरुवात असेल ना काही दुखण्याची, तर तेव्हाच तुम्ही त्याला कव्हर करा, डॉक्टरकडे लगेचच जा. मी पण आधी खूप दुर्लक्ष केलं आहे, एवढं आपल्याला त्यावेळेस वाटत नाही, पण नंतर जसे जसे वर्ष सरतात, दिवस सरतात, तेव्हा ना ते जे छोटं बारीक सारीक दुखणं ते तोंड काढतं. आता जेव्हा मला थायरॉईड सुरू झाला, त्यानंतर मला BP सुरू झाला आणि त्यानंतर मग कोलेस्ट्रॉलची गोळी देखील सुरू झाली. ह्या सगळ्या गोष्टी एक दुसऱ्याला रिलेटेड आहेत, त्यामुळे ह्या एकामागे एक येतच असतात. पण त्याने काय होतं, आपले जे हेल्थ इश्यूज ना वाढतात. मेडिसिन तर सुरू असतातच, मेडिसिन तर आपण घेतोच, अगदी कंटिन्यू मी माझी एकही मेडिसिन मिस करत नाही. पण थायरॉईडमुळे आणि माझे मूड स्विंग्स होतात, माझं जो वेट आहे ना ते जास्त वाढत जातं. त्याला कितीही मी कमी करण्याचा प्रयत्न करते, पण बऱ्याचदा ते शक्य होत नाही. तर यामुळे हे जे वेट आहे ना ह्याच्यामुळे अजून काही दुसरे दुखणे देखील मला सुरू झाले आहेत, जे आता अजिबात सहन होत नाही. म्हणून तुम्हाला थायरॉईड असेल तर लवकर कव्हर करा, BP असेल तर लवकर कव्हर करा, अगदी तुमच्या 45च्या आतमध्ये, 45च्या आतमध्ये. आता माझी म्हणजे 45 मी क्रॉस केलेला आहे आणि आता हा जो वेट आहे ना हा कमी होण्याचं नावच घेत नाही, कारण बरेचसे प्रॉब्लेम आहेत मला. तर मी तुम्हाला तेच सांगेल की आता बघा पहाटे उठून नीट टिफिन करावे लागतात, त्यामुळे 2.5-3 तास म्हणजे उभं राहावंच लागतं. दुसरी कामंही असतात, तर सगळी कामं आपली उभ्याने असतात. त्यामुळे जास्तीत जास्त जो वेटचा जो म्हणजे भार आहेत ना
आपल्या शरीराचा भार पायावर पडतो आणि मग मला सुरू झालं टाचदुखी. आणि ती टाचदुखी थोडी थोडी करता करता जी मी दुर्लक्ष केलं होतं पण आता असहनीय झाली आहे. अगदी अंथरुणातून किंवा खुर्चीवरून किंवा सोफ्यावरून उठल्या उठल्याना पायामध्ये टाचेमध्ये इतकं दुखणं होतं की अक्षरशः म्हणजे डोळ्यातून अश्रू येतात. सध्या मी स्लीपर घालायला सुरुवात केली आहे घरामध्ये, पण लगेचच मी डॉक्टरकडे जाणार आहेत, लवकरच जाणार आहेत, कारण की खूप दुर्लक्ष झालं आहे. तर इंगळे साहेब काही दिवसांसाठी बाहेर गेले आहेत, ते आले ना की मग मी लगेच डॉक्टरांचा रस्ता पकडेल. आणि त्या परत एक दुखणं वाढलं आहे ते म्हणजे पाठदुखी. तर अशी टाचदुखी आणि पाठदुखीमुळे ना माझे व्हिडिओ देखील खूप स्लो येत आहेत, कमी येत आहेत, तुम्ही समजून घ्याल. तर चला आता पहिलं पार्सल तुमच्यासोबत शेअर करते, पण हो त्याआधी मी माझ्या मैत्रिणींना म्हणे की प्लीज माझा सल्ला नक्की ऐका. तर हे पार्सल जेव्हा मी एका साईडनं ओपन केलं ना तेव्हा यातून ही पेन्सिल पडली आहे. आणि आता बघा पूर्ण मी पार्सल ओपन करते. तर किचनला उपयोगी पडतील अशा ह्या 2 गोष्टी मी घेतल्या आहेत. तर काय आहे ते दाखवते. आणि एक वस्तूबद्दल तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं देखील होतं की मी ऑर्डर केलं आहे. तर ते आहेत स्टिकर्स. तर ट्रान्सपरंट डब्यामध्ये गरज नसते, पण तरी लावायचे असतात, कारण कधी कधी घरचे जी बाकी मंडळी ते स्वयंपाक करतात तर त्यांना डाळीमधला फरक समजत नाही, त्यासाठी तुम्हाला ते लावणं गरजेचं आहे. आणि मसाल्यांच्या डब्यांसाठी मी खरं तर ते घेतलं आहे. ते छोटे छोटे ऑर्गनायझर मी मागे घेतले होते पटेल मार्टमधून. तर त्यांना मला हे स्टिकर्स लावायचे होते. तर बघू शकतात भरपूर असे स्टिकर्स आले आहेत. याची प्राईस काय आहे ना मी इथं मेन्शन करून देईल, आता लक्षात नाही आहे व्हिडिओ म्हणजे मी व्हॉइस ओव्हर करते तेव्हा, पण मी मेन्शन करून देईल. खूप सारे स्टिकर्स आहेत, अगदी सारे घर के म्हणजे बदल डालेंगे असं आहे. तर सगळ्या म्हणजे डब्यांना भरण्यांना पुरेल एवढे आहेत. आणि एखादं जर खराब झालं किंवा एखाद्या बरणीमध्ये आपण दुसरी वस्तू भरली तर पहिलं स्टिकर काढून दुसरं लावू शकतो. आणि ही पेन्सिल आहे त्यासोबत, तर हिला टोक नव्हतं, हिला मी आता टोक करून घेईल आणि याने आपल्याला ते लिहायचं आहे की कुठली वस्तू आपण ठेवणार आहात. तर चला आता मी हे छोटे कंटेनर ना मी भरून घेतले आहेत, पण तुम्हाला मी इथं दाखवते की हे दिसत आहेत छोटे, पण म्हणतात ना छोटा पॅकेट बडा धमाका, तसंच आहे. यामध्ये ना खूप सारा म्हणजे पूर्ण एक 50 ग्रामची जी पावडर आहेत ना ती यामध्ये येईल. इतकं म्हणजे अगदी व्यवस्थित त्यामध्ये फिल होऊन जातं. तर मी त्याचं प्रूफ दाखवते. जे पॅकेट आहे ना त्यावर 50 ग्राम लिहिलेलं आहे ते देखील तुम्हाला दाखवते. तर फक्त मी ते तुम्हाला स्टिकरबद्दल सांगेल की डब्यांना देखील लावू शकतात. आता मी काय करणार आहे की मी बऱ्याच 2-3 डब्यांमध्ये काय होतं मिक्स वस्तू ठेवल्या जातात बघा, साखर, डाळ, तांदूळ यांचे तर कन्फर्म डबे असतात अगदी. पण बाकीच्या डब्यांमध्ये ना आपण काय करतो 2-2, 3-3 पॅकेट्स एक सोबत ठेवतो. तर तशा डब्यांना स्टिकर लावणं खूप गरजेचं आहे, कारण की माझी तर खूप शोधाशोध होऊन जाते, मी विसरून जाते की मी बाकीचे जे पॅकेट्स आहेत ते कुठल्या डब्यात ठेवले आहेत. तर मी त्यावर लिहून आणि ते लावणार आहे नंतर. तर बघा इथं ही 50 ग्रामची वस्तू आहे, पावडर आहेत, काळी मिरी पावडर बरोबर पूर्ण त्यामध्ये फिल झालेली आहे. तर याला मी आता स्टिकर वगैरे लावणार आहेत, कशा पद्धतीने लावते ते तुम्ही बघू शकतात. तर इझी आहे आणि छान आहे, म्हणजे आपल्याला लगेच कळेल. आणि हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, फ्रीजमधून पटकन मला काढता येईल यूज करण्यासाठी. आणि ऑर्गनायझर देखील खूप छान आहे, मागच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केले होते. तर बघा हे असे स्टिकर अगदी इझिली निघतात आणि चांगली आहे, क्वालिटी वगैरे चांगली आणि स्वस्त आहेत. एवढे सारे स्टिकर आपल्याला इतक्या कमी पैशात मिळाले आहेत, म्हणजे खरंच छान आहेत. मिशोवरून मी हे मागवलेलं आहेत. आणि मी पेन्सिलला टोक करून घेतलं होतं आधी आणि यावरती आता लिहून घेते. तर आपण याला मला वाटतं क्लीन देखील करू शकतो. मी क्लीन करून पाहिलं नाही आहे, जर होत असेल तर मी सांगेल तुम्हाला. पण एवढे सगळे स्टिकर्स आहेत ना तर आपण आरामात म्हणजे ते यूज करू शकतो. तर इथं बघा छान पद्धतीने लिहिलं गेलं आहे आणि दिसतं देखील अगदी क्लिअर आहे. काळी मिरी पावडर मी लिहिलेलं आहे आणि बाकीचे डबे देखील माझे फिल करून झालेत. फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला मी हे दाखवत होते. तर छान असं स्टिकरचा उपयोग झाला आहे आणि किचनमध्ये गरजेचं आहे. बऱ्याच गोष्टी आपणच विसरतो की आपण कशामध्ये काय ठेवलेलं आहे. तर चला बाकीचे देखील मी इथं फिल करते जे राहिलेले आहेत ते.
कधी कधी स्वयंपाक करताना आपली खूप घाई असते आणि जेव्हा आपल्याला मसाले शोधायचे असतात ना, खरंच खूप जीवावर येतं की तिकडे भाजी करपेल की काय याची भीती असते आणि इथं मसाला सापडत नाही ते वेगळं. आणि बऱ्याच गोष्टी तसंच डब्यांचं देखील होतं किंवा बरण्यांचं. घरची मंडळी जेव्हा स्वयंपाक करतात तेव्हा फोनवर विचारतात, तुरीची डाळ कुठे आहे, मसूर डाळ कुठे आहे, किंवा मूग डाळ कुठे आहे, कोणती आहे, छोटी आहे का मोठी आहे, जाड आहे का बारीक आहे. तर आता हे प्रश्न येणार नाही. तर बघा छान आता मी हे देखील फिल करून घेतले आहेत. बाकी जे डबे आहेत ना माझे दुसरे मोठे, त्यांना मी नंतर लावणार आहे. तर हे छोटे छोटे तुम्हाला लावून दाखवले मी. मस्त सगळे मसाले यामध्ये येऊन गेलेत. पण अजून मला 2-3 मसालेसाठी ते घ्यायचे आहेत, पण ते कमी होते त्यावेळेस पटेल मार्टमध्ये. 5च मला मिळाले. अजून मिळतील तर मी नक्कीच घेणार आहे. तर छान बघा सगळ्यांना असं लिहून घेतलं आहे आणि इथं आता मी फ्रीजमध्ये त्यांना अरेंज करणार आहे. आणि हे बघा मी फ्रीजमध्ये ठेवले आहेत साईडच्या कप्प्यामध्ये आणि फार जागा यांनी घेतली नाही आहे. आणि हे बघा छोटे छोटे मिनी ऑर्गनायझर मसाला कंटेनर हे अगदी व्यवस्थित आले आहेत. तर मला अजून घ्यायचे आहेत, म्हणजे फार काही जागा त्यांनी घेतली नाही आहे. म्हणजे मी अजून 5 किंवा 4 घेऊ शकते आणि इथं आरामात ठेवू शकते. माझे काही मसाले अजून राहिले आहेत, जसे की कश्मीरी लाल मिरची पावडर किंवा मग दुसरा एखादा मसाला असतो आपला, ते 1-2 मसाल्यासाठी मला घ्यायचे आहेत. आणि बघा अगदी व्यवस्थित आले आहेत आणि आपल्याला इथून पटकन त्यांना उचलून फक्त नाव वाचायचं आणि घ्यायचं आहे. तर असं छान असं इथं ऑर्गनाईज झालेलं आहे. आता पसारा होणार नाही तर मग खूप सारे असे पॅकेट्स यामध्ये ना अगदी म्हणजे खोचून खोचून भरावे लागतात. तर आता तशी गरज पडणार नाही. खूप छान अगदी व्यवस्थित वाटतं आता फ्रीजमध्ये. तर मला बघून खरंच छान वाटतं आहे, क्लीन अँड मस्त असं वाटतं आहे. आणि दुसरं पार्सल देखील तुमच्यासोबत मी आता शेअर करते. तर हे देखील मी मिशोवरून मागवलं होतं. हे देखील खूप उपयोगाचं आहे. तर हे तर आपल्या सगळ्या लेडीजला पाहिजेच असतं अशी ही वस्तू आहे. तर याला मी ओपन करून दाखवते. ब्लॅक कलर आहे आणि याची देखील ना प्राईज मी इथं मेन्शन करून देईल. मी विसरली आहेत. आता काय करणार ना, वयासोबत विसरण्याचा आजार देखील कदाचित मला लागतो आहे. तर हरकत नाही, तुम्ही आहात मला आठवण करून देणार आहे, कमेंटमध्ये सांगणार आहे. कमेंटमध्ये सांगून मला आठवण करत जा. तर इथं मी हे ओपन करते. ब्लॅक कलर आहे आणि याची खासियत देखील आहे, पुढे सांगते. पण हे काय आहे ते आधी सांगते. तर हे आहे एक ॲप्रॉन. माझे आधीचे जे ॲप्रॉन आहे ना ते खराब झालं होतं अगदी, म्हणजे त्याला पाणी देखील ते आता शोषत नव्हतं. तर ते खूपच अगदी वाईट त्याची अवस्था होती, तरी मी यूज करत होते. तर आता हे नवीन मी घेतलेलं आहे मिशोवरून. तर ब्लॅक कलर आहे, म्हणजे मळ वगैरे दिसणार नाही, काय जे काही उडेल ते दिसणार नाही. आणि दोन्ही साईडला ना इथं छान असा सॉफ्ट कापड लावलेला आहे. आपल्याला फार घाण सवय आहे की आपलं भांडी वगैरे धुवून झाले की आपण ॲप्रॉनला किंवा आपल्या मॅक्सेलाच हात पुसतो. तर त्यांनी हात पुसण्यासाठी हे देखील साईडला दिलं आहेत. आणि हा जो कापड आहे ना वॉटरप्रूफ आहे. तर मला तर ना थोडा रेनकोटच्या कपड्यासारखा वाटतो आहे, पण चांगलं आहे. म्हणजे आतला जो मेक्सी किंवा कपडे ना ओले होणार नाही. तर असं छान त्यांनी हात पुसण्यासाठी देखील दिलं आहे. तर वॉटरप्रूफ कापड आहे. तर मी आधी मिशोवरूनच मी जोडी मागवली होती दुसऱ्या ॲप्रॉनची. तर दोन्ही माझे वापरून झाले आहेत. तर ते काही काळानंतर ना जो ओलावा शोषत नाही, कपडे जास्त ओले होतात. पण हे जे ॲप्रॉन आहे ना याची खूप छान अशी क्वालिटी आहे. तर वापरल्यानंतर मी परत तुम्हाला याचा रिव्ह्यू देईल. याला समोरून पॉकेट आहे, ज्यामध्ये मस्त मोबाईल ठेवून आणि तुम्ही गाणी ऐकताना भांडी धुवू शकतात आणि कढची वगैरे तुम्ही त्यामध्ये ठेवू शकतात. तर असं छान ॲप्रॉन आहे. तर असे मस्त 2 पार्सल मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत. 2 किचन रिलेटेड वस्तू, उपयोगाच्या वस्तू, अगदी युजफुल वस्तू तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. कसं वाटलं आजचा व्हिडिओ? आणि माझं जे मनोगत आहे ते देखील तुमच्यासोबत समोर मांडलं आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर देखील करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.